वार्ड क्रमांक 170 अंतर्गत चुनाभट्टी विभाग के भक्तिधाम रोड स्थित न्यू बाबा टावर और सिंधु अपार्टमेंट के पास की खुली जगह में वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस पर्यावरण संरक्षण पहल के तहत लोकप्रिय पूर्व नगर सेवक कप्तान मलिक के हस्ते वृक्षारोपण किया गया। इस अवसर पर स्थानीय नागरिकों ने कप्तान मलिक का अभिनंदन करते हुए उनका आभार व्यक्त किया और पुष्पगुच्छ देकर उनका सत्कार किया गया। कार्यक्रम में एल विभाग के वृक्ष अधिकारी, चुनाभट्टी घन कचरा व्यवस्थापन विभाग के कर्मचारी राजू सरोदे, हनुमंत निगम तथा जीतू जादव प्रमुख रूप से उपस्थित थे। इस आयोजन के सूत्रधार और प्रमुख प्रेरणा स्रोत युवा नेता नदीम कप्तान मलिक थे, जिनके मार्गदर्शन में यह वृक्षारोपण कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस पहल का मुख्य उद्देश्य क्षेत्र में हरियाली बढ़ाना, पर्यावरण को संरक्षित करना और स्वच्छ वायु के लिए नागरिकों को प्रेरित करना है। स्थानीय निवासियों ने इस सामाजिक कार्य की सराहना करते हुए भविष्य में भी ऐसे आयोजन की अपेक्षा जताई है। असा आहे, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे एक धोरण आहे की झाड लावा, झाड जगवा, आणि हे कार्यक्रम संपूर्ण भारतात चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे। आणि त्या बघताना मी माझा वॉर्ड आणि आजूबाजूच्या वॉर्डमध्ये जिथे जिथे जागा मला ओपन जागा भेटतील तिथे तिथे झाड लावायचा आमचा एक मोठा लक्ष्य आहे आणि ते आम्ही हळूहळू पार पडू। लावणे हे खूप गरजेचं आहे, कारण आजच्या युगामध्ये ना झाडांची एवढी तोड होत आहे की बेशुमार तोड होत आहे आणि या झाडांमुळे ना ऑक्सिजन आपला जो मिळत आहे, जर झाडे नाही लावली तर ऑक्सिजन कमी मिळणार आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला काही दिवसांनी बाटला घेऊन फिरावं लागेल ऑक्सिजनचा। आत्ता जे प्रकरण चाललं आहे झाडे लावण्याचं खूप आणि चांगल्या प्रकारे आहे आणि हे सगळ्यांनी गरजेचं आहे। झाडं लावणे, झाडं वाचवणे आणि झाडं गरजे प्रगतीच्या नावाखाली जे झाडांची तोड बेशुमार जो होत आहे तो खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। फ्युचरमध्ये सगळं भेटेल, पण झाडांचं ऑक्सिजनसाठी आपल्याला बाटला लावून फिरावं लागेल। मागच्या वेळेस मी गणेश नाईक यांच्या दरबारामध्ये हाच प्रश्न उपस्थित केला होता। तिकडे पण खूप प्रमाणात झाडांची तोड होत आहे, तरी सरकारने आणि लोकांनी हे समजून झाडं लागू करणे हे खूप गरजेचे आहे। सर्वांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। कप्तान मलिक यांनी जी झाडे लागवड केलेली आहेत खूप चांगलं आहे। ह्याच्यामुळे फ्युचरमध्ये ऑक्सिजन, जे जमिनीची धूप होणारी, माती, गरम वगैरे सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे आणि ह्यांनी जे काम केलं आहे अमेजिंग, खूप सुंदर काम केलेलं आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।